आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारत उपक्रमाद्वारे नवा भारत घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढे येण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सर्व रिक्त पदं 31 मार्चपर्यंत भरण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश. सत्तारूढ महाविकास आघाडी संविधान बाह्य वागत असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा उर्वरित परीक्षाक्रम 20 जानेवारीपर्यंत घेण्यात येणार. देशात सुरू असलेल्या विकासाचा लाभ कोणत्याही पक्षपाताशिवाय प्रत्येक नागरिकाला मिळावा या दिशेनं देशाची वाटचाल सुरू आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते. आत्मनिर्भर भारत उपक्रमाद्वारे नवा भारत घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं. देशात गेली 70 वर्ष मुस्लिम मुलींचं शाळेतून होणाऱ्या गळतीचं प्रमाण 70% होतं. सरकारनं स्वच्छ भारत मिशन सुरू केलं. खेड्यांमध्ये तसंच शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी शौचालयं बांधली. आता हे गळतीचं प्रमाण सुमारे 30% आलंय, असं ते म्हणाले. अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा शैक्षणिक इतिहास हा भारताचा मौल्यवान वारसा असून इतर देशांशी भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी या विद्यापीठानं काम केलंय. या विद्यापीठानं कोरोना संकटाच्या काळात समाजाला मोठ्या प्रमाणात मदतही केली. समाजाबाबत आपली बांधिलकी पार पाडण्याविषयी अलीगड मुस्लिम विद्यापीठ किती गंभीर आहे हेच यातून दिसतं, असं मोदी म्हणाले. अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचा भाग म्हणून एक टपाल तिकीट यावेळी त्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंकही या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. थकीत वस्तू आणि सेवा कराच्या भरपाईपोटी केंद्रीय अर्थमंत्रालयानं 6,000 कोटी रुपयांचा 8वा हप्ता वितरित केला आहे. यापैकी 5,516 कोटी रुपये 23 राज्यांसाठी तर 483 कोटी रुपये दिल्लीसह जम्मू काश्मीर आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांना मिळतील. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम या 5 राज्यांमध्ये जीएसटी भरपाईची थकबाकी नाही. राज्यांना द्यायच्या 1,10,000 कोटी रुपयांच्या अंदाजित निधीची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारांसाठी विशेष कर्ज प्रणाली उभारण्यात आली असून सध्या वितरित केलेल्या 8व्या हप्त्यासाठी केंद्रानं 4.19% दरानं कर्ज घेतलंय. आतापर्यंत एकूण 48,000 कोटींची रक्कम सरासरी 4.69% व्याजानं घेतली गेली. राष्ट्रीय जल आयोगानं युवक आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत नेहरू युवा केंद्र संघटनेच्या सहकार्यातून जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या पुनर्वापरासाठी जलशक्ती अभियानाचा दुसरा टप्पा आता सुरू केलाय. जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि युवक आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. देशात यावर्षीच्या खरीप हंगामात सरकारनं किमान आधारभूत किंमत देत आतापर्यंत 48,96,000 शेतकऱ्यांकडून तांदळाची खरेदी केली असून त्यानुसार 78,423 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. कृषी मंत्रालयानं ही माहिती दिली. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तमिळनाडू, चंदीगड, जम्मू काश्मीर, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांमधून एकंदर 415 लाख टन तांदूळ खरेदी करण्यात आला. 30 नोव्हेंबरपर्यंत एकट्या पंजाब राज्यातून 202 लाख टन तांदूळ खरेदी करण्यात आला असून ती एकूण खरेदीच्या 48.81% इतकी आहे. तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून सरकारनं या खरीप हंगामात 51 लाख टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीलाही मंजुरी दिली असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भारतात लवकरच कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम जानेवारी महिन्यातच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी केंद्र सरकार राज्य सरकारांच्या मदतीनं करत आहे. यासाठी गेल्या 4 महिन्यांपासून जिल्हा आणि तालुका स्तरावर तयारी सुरू असून कृती दलांची नेमणूक करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी 260 जिल्ह्यांमधून 20,000 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, सैन्य आणि स्वच्छता कर्मचारी असे कोरोना काळात लढणारे आघाडीचे कर्मचारी, 50 पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती तसंच 50 वयापेक्षा कमी असलेल्या पण विशिष्ट आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्ती या लोकांना प्राधान्यक्रमामध्ये समावेश आहे.
प्राधान्यक्रमाच्या यादीतील प्रत्येकाला कोरोना प्रतिबंध लस मिळावी असा सरकारचा प्रयत्न असला तरी एखाद्यानं ठरवलं की त्याला लस नको तर आम्ही त्याला सक्ती करणार नाही असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. देशभरात काल 19,556 नवीन कोरोना बाधित आढळले तर 301 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या 1,75,116 इतकी झाली आहे. देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत 1,46,111 रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात आतापर्यंत 16,31,70,557 चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं. दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत 17,89,958 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल 2,834 नवीन कोरोनाबाधितही आढळले. सध्या राज्यात 59,469 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत 48,801 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सर्व रिक्त पदं 31 मार्च 2021 पर्यंत भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना दिले आहेत. माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत पुरवणी विनियोजन विधेयकावरील चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी 22 डिसेंबर रोजी उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रिक्त पदांमुळे वैद्यकीय सेवेवर आणि वैद्यकीय शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याबाबत लक्ष वेधलं. वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, सांख्यिकी अधिव्याख्याता, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ आदी महत्त्वाची पदं रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवेवर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा यामुळे अवरोध निर्माण झाल्याची बाब मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणली. ही रिक्त पदं 31 मार्चपर्यंत भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. सत्तारूढ महाविकास आघाडी भाजपावर घटनाबाह्य वागत असल्याचे आरोप करत आहे. त्यात काही अंशी तथ्य असलं तरी महाविकास आघाडी पण तसंच वागत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथे पत्रकार परिषदेत केला. गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा इथे कार्यकर्ता शिबिर घेऊन ग्रामपंचायत निवडणुकी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते आज बोलत होते. 4 महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आणि त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक बसवून असंवैधानिक प्रणालीचा अवलंब झाला. सरपंच पद आरक्षण जाहीर होऊन त्याला स्टे ऑर्डर देणं हे घटनाबाह्य आणि असंवैधानिक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित नावाचं सर्वसमावेशक पॅनल उभं करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे या निवडणुकीत वंचित आपला प्रभाव दाखवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भंडारा जिल्ह्यात 15 जानेवारी 2021 रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदस्य पदाच्या उमेदवारानं करावयाच्या खर्चाची मर्यादा राज्य निवडणूक आयोगानं आज निश्चित केली. ग्रामपंचायत सदस्य संख्येवर आधारित ही खर्च मर्यादा असेल. नामनिर्देशन पत्र ऑनलाईन दाखल करायचे असून 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 31 डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होईल तर 4 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वेदांग ज्योतिष्य विभागातर्फे आकाश दर्शनाचा अनोखा सोहळा खगोलप्रेमींना अनुभवायला मिळाला. विश्वविद्यालयाच्या वारंगा शैक्षणिक परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आकाशात गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह एकमेकांजवळ आले होते. टेलिस्कोपच्या माध्यमातून गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह अगदी जवळ असल्याचं दिसून आलं. वाशिम शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत इयत्ता पहिली आणि दुसरीत वर्ष 2021-22 या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. प्रवेश अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला तसंच नजीकच्या शासकीय अनुदानित आश्रमशाळेत विनामूल्य मिळतील. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2021 आहे. नागपुरातील महा मेट्रोचं निर्माण कार्य रीच 2 आणि रीच 4 इथे जलद गतीनं सुरू असून ऑरेंज लाईन आणि एक्वा लाईन मार्गिकेवर दर 15 मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू आहे. या दोन्ही मार्गिकांवर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनचे रखरखाव आणि दुरुस्तीचं कार्य मिहान आणि हिंगणा माउंट व्ह्यू डेपो इथे केलं जातं. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित यांनी आज हिंगणा माउंट व्ह्यू डेपोची पाहणी केली. पाहणी दरम्यान डॉक्टर दीक्षित यांनी उर्वरित निर्माण कार्य जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
हिंगणा मार्गावर एक्वालाईन मार्ग डेपोचं क्षेत्रफळ 65 एकर परिसरात असून 30.19 एकर क्षेत्रात रोलिंग स्टॉक रखरखावचं कार्य केलं जाणार आहे. येत्या 48 तासात नागपूर जिल्ह्याचं कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरनं वर्तवलाय. विदर्भातील 11ही जिल्ह्यांमध्ये 13 अंश सेल्सिअसच्या खाली किमान तापमान असून आज सर्वात कमी तापमान यवतमाळ इथे 8.5 इतकं नोंदवण्यात आलं. 24 ते 25 डिसेंबर दरम्यान गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यासह विदर्भात थंडीच्या लाटेची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अनुत्तीर्ण आणि बहिशाल विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2020च्या परीक्षा घेण्याकरिता अधिसूचना आणि त्याचं परिपत्रक विद्यापीठानं निर्गमित केलं आहे. या परिपत्रकाप्रमाणे 28 डिसेंबर 2020 ते 2 जानेवारी 2021 दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार असून 20 जानेवारी 2021 पर्यंत लेखी परीक्षा घेण्यात येतील. सर्व परीक्षा महाविद्यालयांना घ्यावयाच्या असून त्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन किंवा दोन्ही पद्धतींद्वारे घेता येतील. ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेतेवेळी ती बहुपर्यायी प्रश्नांद्वारे घेण्याचं, त्याचप्रमाणे जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरं द्या किंवा वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्नसुद्धा विचारण्याची मुभा देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे संचालक परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी विद्यापीठाच्या परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करण्याचं कळवलं असून विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलं की त्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध असलेलं परिपत्रक किंवा महाविद्यालयामधून परिपत्रक प्राप्त करून परीक्षा द्यावी. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.